किम् जीवनस्य लक्ष्यमेव संस्कृतस्य वर्धनं स्फूर्तिरस्ति तत्र प्रीतिरस्ति स्फूर्तिरस्ति प्रीतिरस्ति संस्कृतस्य वर्धने जीविषामः संस्कृताय जीविषामः संस्कृताय रक्षयामः संस्कृतिं समर्पयामः संस्कृताय जीवनम् संस्कृतेन सम्भाषणं कुरु जीवनस्य परिवर्तनं कुरु जागरयामः वयं प्रेरयामः जागरयामः प्रेरयामः सर्व हिंदू सोदरान् संपिबामः वयं पाययामः संपिबामः पाययामः संस्कृतामृतं सदा देशहितचिन्तनं विना यस्य जीवनं व्यर्थमेव तस्य घर्य जीवनम् संस्कृतेन सम्भाषणं कुरु जीवनस्य परिवर्तनं कुरु ऐक्यमस्तु अचल बुद्धिरस्तु ऐक्यमस्तु अचलतास्तु संस्कृताभिमानिना धीरतास्तु नैव भीतिरस्तु धीरतास्तु भीतिरस्तु मास्तु उदासीनता मातृभूमि सेवनं दीनदलित रक्षणं संस्कृत प्रचार एव जीवनम् संस्कृतेन सम्भाषणं कुरु जीवनस्य परिवर्तनं कुरु यत्र यत्र गच्छसि पश्य तत्र संस्कृतं यत्र यत्र गच्छसि पश्य तत्र संस्कृतं संस्कृतेः संरक्षणं कुरु संस्कृतेन सम्भाषणं कुरु संस्कृतेन सम्भाषणं कुरु जीवनस्य परिवर्तनं कुरु जयतु जयतु संस्कृत भाषा लसतु लसतु संस्कृत भाषा धन्यवादः गजानन महोदय म्यूट अस्ति क्षम्यतां धन्यवादाः बालिके सर्वेभ्यः नमस्काराः शुभसायञ्च संस्कृतसप्ताहस्य अस्मिन् अवसरे अद्य वैद्यानां कृते विशेषरूपेण काचित् विशेषगोष्ठी आयोजिता वर्तते अस्यां गोष्ठ्यां संस्कृतं सरलं सुलभम् इति अस्मान् बोधयितुं संस्कृतभारत्याः अखिल भारत संघटन मंत्री श्रीमान दिनेश कामत महोदयः अस्माभिः साकम् उपस्थितः वर्तते एतादृशं कार्यक्रमम् आयोजयितुं वर्षद्वयात् पूर्वमेव अस्माकम् उपाध्यक्ष महाभागया श्रीमती भारती सोरके जीवराज सोरके महाभागया सूचितमासीत् किन्तु कोरोना कारणतः वयं कर्तुं न शक्तवन्तः इदानीम् अवसरः प्राप्तः वर्तते अहम् अतीव संतोषम् अनुभवामि यत् एषा गोष्ठी आयोजिता वर्तते द्वाभ्यां वैद्याभ्याम् एतो वैद्यौ डॉक्टर वेणुगोपाल महोदयः डॉक्टर मोहन भट्ट महोदय यौ अस्माकं कार्यकर्तारौ तथैव सद्यकाले एव संस्कृताध्ययनं कृत्वा सम्प्रति सरला कक्षायाः बालान् संस्कृतं पाठयन्तौ च अस्य कार्यक्रमस्य उद्देशः वर्तते वैद्यबन्धून् संस्कृतं प्रति आनयनम् अद्यतने कार्यक्रमे अस्माभिः साकम् उपस्थितौ सः संस्कृत राष्ट्रीय स्वयंसेवक संघस्य कर्नाटक प्रांत संघचालकः डॉक्टर वामन शेणै महोदयः तथैव राष्ट्रीय स्वयंसेवक संघस्य मंगलूरु महानगरस्य संघचालकः डॉक्टर सतीशराव महोदयः च तथैव संस्कृतभारत्याः नैकानां भागानाम् अध्यक्षवर्याः नैकाः प्रान्तस्तरीयाः ज्येष्ठाः कार्यकर्तारः च अस्माभिः साकम् उपस्थिताः सन्ति तेभ्यः सर्वेभ्यः अहं स्वागतं व्याहृत्य
दीपप्रज्वलनेन सह कार्यक्रमस्य आरम्भं कुर्वन्तु इति अहं निवेदयामि। दीपप्रज्वलनसमये श्लोकं वक्तुम् अहं डॉक्टर प्रसन्ना वेणुगोपाल महाभागां निवेदयामि। शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते। दीपज्योतिपरब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते। दीपज्योतिर्नमोऽस्तुते। धन्यवादाः महोदये। इदानीं प्रार्थनागीतं गातुम् आगच्छति अस्माकं बालकेन्द्रस्य छात्रः श्रेयस्कृष्णः। श्रेयस अनम्यूट कर्तुं शक्यते वा? वीडियो उद्घाटयन्तु। वसुधा भगिनी वीडियो न दृश्यते। वसुधा भगिनी वीडियो हाँ सरल भाषा संस्कृतम् सरस भाषा संस्कृतम् सरल सरस मनोज्ञ मंगल देव भाषा संस्कृतम् सरल सरस मनोज्ञ मंगल देव भाषा संस्कृतम् मधुर भाषा संस्कृतम् मृदुल भाषा संस्कृतम् मृदुल मधुर मनोहरामृत तुल्य भाषा संस्कृतम् तुल्य भाषा संस्कृतम् देव भाषा संस्कृतम् वेद भाषा संस्कृतम् भेद भाव विनाशकं खलु दिव्य भाषा संस्कृतम् सरल भाषा संस्कृतम् सरस भाषा संस्कृतम् सरल सरस मनोज्ञ मंगल देव भाषा संस्कृतम् देव भाषा संस्कृतम्। सुश्राव्य प्रार्थनागीतस्य कृते धन्यवादाः श्रेयस। इदानीम् अतिथिवर्यस्य श्री दिनेश कामत महोदयस्य स्वागतं परिचयं च कारयितुम् अहं निवेदयामि डॉक्टर वेणुगोपाल महोदयम्। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः।
नमः सर्वेभ्यः। अद्यतन कार्यक्रमस्य विषयः संस्कृतं सरलं संस्कृतं सुलभम्। एषः कार्यक्रमः संस्कृतभारत्याः मङ्गलूरुनगरस्य कार्यकर्तृभिः आयोजितः वर्तते। अगस्ट् 19 दिनाङ्कतः 25 पर्यन्तं संस्कृतसप्ताहः आविश्वं प्रचलन् अस्ति। जगति सर्वत्र जनाः आचरन्तः सन्ति च। एतस्यां गोष्ठ्याम् अतिथिरूपेण आगतवान् अस्ति संस्कृतभारत्याः अखिल भारतीय संगठन मंत्री श्रीमान दिनेश कामत महोदयः। तेभ्यः हम हार्दं स्वागतं व्याहरामि। अस्माभिः सह राष्ट्रीय स्वयंसेवक संघस्य कर्नाटक प्रांत संघचालकः श्रीमान डॉक्टर वामन शणै महोदयः, राष्ट्रीय स्वयंसेवक संघस्य मंगलूरु नगरस्य संघचालकः डॉक्टर सतीश राव महोदयः च उपस्थितौ स्तः। द्वाभ्याम् अपि स्वागतं व्याहरामि। एतस्यां सभायाम् अतिथेभ्यः सर्वेभ्यः उपस्थितेभ्यः सर्वेभ्यः ज्येष्ठेभ्यः कार्यकर्तृभ्यः मित्रेभ्यः च हार्दं स्वागतं व्याहरामि। इदानीं मम मित्रं डॉक्टर अल्लाडी मोहन सह तिरुपति वैद्यकीय विश्वविद्यालये मुख्य प्राचार्यः कार्यं कुर्वन् अस्ति। तस्मै हार्दं स्वागतं व्याहरामि। इदानीं अतिथिवर्यस्य संक्षिप्त रूपेण परिचयं कारयितुम् इच्छामि। चिक्कमगलूरु जनपदे स्थितः कळसा ग्रामः श्रीमान् दिनेश कामत महोदयस्य स्वग्रामः। महोदयः इदानीं नवदेहल्यां निवसति। बीएससी समाप्य स्वजीवनं समाजकार्यार्थम् अर्पितुं निश्चितवान्। महोदयः 500 वर्षेभ्यः समाज कार्यं तथा च संस्कृतस्य वर्धनार्थं कार्यं कुर्वन् अस्ति। आदौ राष्ट्रीय स्वयंसेवक संघस्य प्रचारकः भूत्वा इदानीं समग्रे देशे विदेशेषु च संस्कृतस्य वर्धनार्थं महत् कार्यं कुर्वन् अस्ति। आदौ महोदयः संस्कृतं न जानाति स्म। संस्कृत संभाषण वर्गं प्रविश्य अनन्तरं प्रवेश परिचय शिक्षा कोविदं च समाप्य संस्कृत MA विशिष्ट श्रेणी मध्ये उत्तीर्णः अभवत्। विश्वविद्यालयेषु च अपि प्राध्यापकानां पुरतः महोदयस्य भाषणानि प्रचलन्ति। अस्माकं भाग्यमस्ति यद् अद्य अस्माभिः सह महोदयः उपस्थितः अस्ति। Heartily welcome to everyone for this program, which is organized by Samskrita Bharati Mangalore branch, and today's topic for discussion is Sanskritam Saralam Sanskritam Sulabham. This Samskrita Saptaha is being celebrated from 19th of August to 25th August all over the world. Samskrita Dinam
that is Vishwa Dinam happens to be on 22nd August. On account of this particular program for doctors is being organized. So we welcome all of you for this program. With us, we have to give as a chief guest and a speaker, Shriman Dinesh Kamath Mahodaya, who is a Akhila Bharata Samskrita Bharati Sangatana Mantri. Also, we have with us Dr. Vaman Shanai, who is Rashtriya Swayamsevaka Sangha Karnataka Prantya Sangha Chalaka, and Dr. Satish Rao. He is a Rashtriya Swayamsevaka Sangha Mangaluru Nagara branch Sangha Chalaka. Both of them I heartily welcome to this program. And also we have my friend who is head of the Department of Medicine from Tirupati, Sri Venkateshwara and Padmavati Medical College, Tirupati. We welcome you, sir. And all those people who have gathered here, my friends, senior colleagues, friends, ladies and gentlemen, we welcome you all for this program. To briefly introduce today's speaker, Shriman Dinesh Kamath Mahodaya. He hails from a village near Chikamangaluru, Kalasa. At present, he lives in New Delhi. He has finished his BSc. After finishing BSc, he has dedicated his entire life for the service of society. Initially, he was a full-time pracharak of Rashtriya Swayamsevaka Sangha. After that, he moved to Samskrita Bharati. In Samskrita Bharati, he is currently working as a Akhila Bharata Sangatana Mantri. He has traveled extensively within India and abroad for propagating, promoting Samskrita. For your kind information, he has had no knowledge of Samskrita until he joined Samskrita Bharati. He took up the Sambhashana Shibiram course. Then he did Pravesha, Parichaya, Shikshaka and Kovida. And later he did MA in Sanskrit and secured distinction. And at present, he gives lectures in various places, even for the teachers of Sanskrit, professors of Sanskrit. His oratory skill is exemplary. So it is our privilege that to this function he has come and he is with us to give a talk on Samskritam Saralam, Samskritam Sulabham. Idanim Asman Uddesha Samskrita Saralam, Samskrita Sulabham iti vishaye Bodhayatu iti Mahodayam Prarthaye. I request Shriman Dinesh Kamath Mahodaya to give a special lecture on this topic, Samskritam Saralam, Samskritam Sulabham. Dhanyawad. आदरणीयाः वैद्य बांधवाः श्रद्धेयाः ज्येष्ठाः आत्मीयाः कार्यकर्तृ बांधवाः सर्वेभ्यः मम नमस्काराः। कार्यक्रमस्य
अद्यतन विषय वस्तु दृष्ट्वा संस्कृतं सरलं संस्कृतं सुलभम् एतत् दृष्ट्वा वयं चकिताः भवामः। ಸಂಸ್ಕೃತ ಅಂದ್ರೆ ಅದು ಬಹಳ ಕ್ಲಿಷ್ಟವಾದ್ದು, ಕಠಿಣವಾದ್ದು. ಇಟ್ಸ್ ಎ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್. ಇಟ್ಸ್ ನಾಟ್ ಎ ಸಿಂಪಲ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್. ಇಟ್ಸ್ ಎ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್. इति सर्वेषां भावना भवति। किन्तु अहं स्व अनुभवेन वदन् अस्मि, संस्कृतम् अति सरलम्। इदानीं भवन्तः दृष्टवन्तः लघु लघु बालाः, बालकाः, बालिकाः सरल संस्कृतेन श्लोकं वदन्ति, गीतं गायन्ति, संभाषणं कुर्वन्ति। लघु बालकाः कथं वदन्ति? यदि संस्कृतं शृण्वन्ति ते भाषणं संभाषणम् अपि कुर्वन्ति। श्रवणं नास्ति चेत् केवलं पठनम् अस्ति, केवलं लेखनम् अस्ति, केवलं पाठनम् अस्ति। कस्यापि मुखे संभाषणं न भवति। मम नाम दिनेश कामतः। भवन्तः जानन्ति, कामतः इत्युक्ते मातृभाषा कोङ्कणी। कोङ्कणी भाषायै लिपिः नास्ति। लिपिः नास्ति इति कारणेन लेखनं नास्ति। लेखनं नास्ति इति कारणेन पुस्तकानि न सन्ति। पुस्तकानि न सन्ति, लेखनं नास्ति इति कारणेन पठनं पाठनं किमपि नास्ति। भगवत् कृपा, देवस्य दया। वयं कदापि पठनस्य पाठनस्य परीक्षा लेखनस्य कष्टं न अनुभूतवन्तः कोङ्कणी भाषायां। किन्तु 50 लाख जनानां 50 lakh people's मातृभाषा कोङ्कणी अस्ति। कोङ्कणी is a living language, जीवंत भाषा। कोङ्कणी सरल भाषा, सुलभ भाषा। कस्य कृते? यः कोङ्कणी भाषां शृणोति वदति तस्य कृते कोङ्कणी सरल भाषा। इदानीं तत्र मंगलूरु उडुपी जिल्ला मध्ये तुळु भाषा अस्ति। तुळु भाषायै आधुनिक जगति लिपिः नास्ति। तुळु भाषा विद्यालये नास्ति, पठनं पाठनं नास्ति। किन्तु लक्ष लक्ष जनानां मातृभाषा तुळु भाषा। केवलं मातृभाषा न, संपूर्ण मंगलूरु प्रदेशे उडुपी मध्ये अपि अहं दृष्टवान्। नगरे ग्रामे सर्वत्र तुळु भाषा व्यवहार भाषा। आपणेषु विपण्यां मार्केट मध्ये, इन शॉप्स इन मार्केट्स सर्वत्र तुळु भाषा भवति। वैद्यस्य समीपे रोगी आगच्छति, सः तुळु भाषया संभाषणं करोति। वैद्यः चिकित्सा दान समये तुळु भाषया व्यवहरति। कथं तुळु आगच्छति? श्रवणं भाषणं।
इदानीम् अहं तुळु भाषामपि जानामि। कथम्? अस्माकं ग्रामे तुळु जनाः अपि सन्ति। अस्माकं ग्रामे कॉफी क्षेत्रमस्ति, कॉफी प्लांटेशन, चाय क्षेत्रमस्ति। सर्वत्र कर्मकराः कार्मिकाः तमिळ् मलयाळी जनाः सन्ति। अस्माकं पितुः वस्त्र आपणः इति कारणेन तत्र ते वस्त्रं क्रेतुम् आगच्छन्ति। तत्र तमिळ् भाषया व्यवहरन्ति। ते कन्नडमपि सम्यक् न जानन्ति, तुळु भाषामपि न जानन्ति। तमिळ् भाषया वदन्ति। तमिळ् श्रुत्वा श्रुत्वा वयं किञ्चित् किञ्चित् तमिळ् भाषामपि जानीमः। एन्नप्पा, पापा, पोपा, कोञ्चं कोञ्चम् इत्यादि तमिळ् शब्दाः अपि सरलाः। मलयाळम् अपि वयं जानीमः। मंगळूरु प्रदेशीयाः, दक्षिण कन्नड प्रदेशीयाः बहुभाषी जनाः। तेषां कृते कोङ्कणी भाषा अपि आगच्छति। ते तुळु भाषामपि जानन्ति, कन्नड भाषामपि जानन्ति। कन्नड भाषायां मंगळूरु कन्नडमपि जानन्ति, बेंगळूरु कन्नडमपि जानन्ति, हव्यक कन्नडमपि जानन्ति। कन्नड भाषायाः विभिन्न रीति पद्धतयः सन्ति, सर्वाः जानन्ति। हिन्दीम् अपि जानन्ति, इंग्लिश अपि जानन्ति। इत्युक्ते चतुर्भाषा, पंचभाषा, षड्भाषा, मल्टीलिंग्वल जनाः इति कारणेन मंगळूरु प्रदेशीयाः अत्यन्तं चतुराः, बुद्धिमन्त जनाः इति वदन्ति। ते यत्र कुत्रापि वयं पश्यामः, मंगळूरु जनानां होटेल भवति, उडुपी होटेल इति अस्ति। मंगळूरु जनाः शिक्षायामपि बहु अग्रे सन्ति। शिक्षण क्षेत्रे मणिपाल विश्वविद्यालयः, ख्यातनाम विश्वविद्यालयः, इदानीं धर्मस्थलस्य अपि विभिन्न संस्थाः सन्ति। संपूर्ण देशे अपि सन्ति इति तदपि पश्यामः। वित्तकोशः, बैंक अपि वयं पश्यामः। अत्यन्तं लघु दक्षिण कन्नड जिल्लातः वित्तकोश, केनरा वित्तकोशः, सिंडिकेट वित्तकोशः, विजया वित्तकोशः, कॉर्पोरेशन वित्तकोशः, कति वित्तकोशाः संपूर्ण देशे सर्वत्र सन्ति। इत्युक्ते बहुभाषी जनाः बुद्धिमन्तः। अमेरिकां वयं पश्यामः। तेषां मातृभाषा आंग्लभाषा, व्यवहार भाषा आंग्लभाषा, सर्वत्र शिक्षणमपि आंग्लमाध्यमेन। किन्तु ते अपि चिन्तयन्ति अस्माकं बालाः ते अपि तेषामपि IQ वर्धितं भवेत् इति चिन्तयन्ति। तदर्थं तत्र एका विदेशी भाषा अनिवार्या इति अस्ति। विदेशी भाषा अनिवार्या का भाषा? ते सामान्यतया अमेरिका देशस्य विद्यालयेषु स्पेनिश भाषां पठन्ति। अत्यधिक छात्राः स्पेनिश पठन्ति, केचन जर्मन पठन्ति, इतोपि न्यूनाः फ्रेंच भाषां पठन्ति। किमर्थम्?
अस्माकं बालाः ते न्यूनातिन्यूनं बैलिंगुअल भवेयुः, द्विभाषा ते जानीयुः इति ते चिन्तयन्ति। वयं पश्यामः बहुभाषी विश्वे अस्माकं देशः तु अत्यन्तं विशिष्टः देशः। अत्र एकैकक्षेत्रे एकैका भाषा अस्ति। यथा कर्णाटकस्य कन्नड भाषा अस्ति इति वयं वदामः, किन्तु कर्णाटके अन्तः वयं पश्यामः हैदराबाद कर्णाटक क्षेत्रे तेलुगु चलति। यथा वयं पश्यामः बಳ್ಳारी रायचूरु तत्र तेलुगु भाषा चलति। तदेव वयं पश्यामः धारवाड़ हुब्बಳ್ಳಿ क्षेत्रे बेळगां क्षेत्रे तत्र मराठी अपि चलति, कुत्रचित् उर्दू अपि चलति, कुत्रचित् तुळु चलति, कुत्रचित् उत्तर कन्नड जिल्लां पश्यामः कोङ्कणी एव राष्ट्रभाषा। तत्र सामान्य मत्स्यकाराः अपि कोङ्कणीं वदन्ति। तत्र सामान्य जनानां भाषा व्यवहार भाषा कोङ्कणी अस्ति। एवं कर्णाटकस्य भाषा कन्नड भाषा, तमिळुनाडु तमिळ्, तेलंगाणा आंध्र तेलुगु, बंगालस्य बंग भाषा, ओडिशा ओडिया भाषा, असम राज्यं वयं पश्यामः। अहं कतिचन दिनपूर्वम् अरुणाचल प्रदेशं गतवान्। लघु लघु राज्यम् अरुणाचलम्, अरुणाचल प्रदेशः। अरुणाचल प्रदेशस्य जनसंख्या 20 लक्षं, not even 20 lakhs। किन्तु अरुणाचल प्रदेशे अधिकृत भाषाः 22 लैंग्वेजेस। एक लघु राज्ये आदि इति एका भाषा, अपतानी इति एका भाषा, निशी इति अन्य एका भाषा, मिश्मी इति एका भाषा। कति भाषाः संपूर्ण ईशान्य राज्ये सर्वत्र। कुत्रचित् खासी इति एका भाषा, जयंतिया इति एका भाषा, काकबराक इति एका भाषा। एवं नागालैंडे, मणिपुरे, भिन्न भिन्न राज्येषु, त्रिपुरा राज्ये, मेघालये भिन्न भिन्न भाषाः सन्ति। बहुभाषी देशः भारतम्। भारतस्य भाषा का इति पृच्छति चेत् भारतस्य भाषा संस्कृत भाषा। न न न न हिंदी भाषा भारतस्य राष्ट्रभाषा इति वदामः। भारतस्य राष्ट्रभाषाः सर्वभाषाः। कन्नडमपि राष्ट्रभाषा। कन्नडम् अराष्ट्रभाषा वा राष्ट्रीय भाषा इति वक्तुं शक्नुमः वा? कन्नडे अपि राष्ट्रीय भावना आगता इति कारणेन कन्नडमपि राष्ट्रभाषा एव। तेलुगु तमिळ् अपि राष्ट्रभाषा एव। कश्मीरी पंजाबी लद्दाखी अपि राष्ट्रभाषा एव। देशे सर्वभाषाः राष्ट्रभाषाः, किन्तु अधिकृत भाषा राजभाषा ऑफिशियल लैंग्वेज हिंदी इति उद्घोषितम्। किन्तु हिंदी भाषायाः स्थितिः कथम् अस्ति? कर्णाटके ग्रामम् आगत्य हिंदी भाषां वदति चेत् जनाः कुत्र अवगच्छन्ति? केवलं कर्णाटके न, तमिळुनाडु राज्ये अथवा बंगाले, उत्कल ओडिशा, एवं ग्रामीण क्षेत्रेषु हिंदी भाषां न जानन्ति। अस्तु, सर्वकारीय कार्यालयेषु इन गवर्नमेंट ऑफिसेस राजभाषा व्यवहारः राजभाषा हिंदी द्वारा चलति वा इति वयं पश्यामः।
हिंदी नास्ति। किमर्थं हिंदी नास्ति? हिंदी वर्षे एकवारं हिंदी पखवाड़ा मनाया जाएगा, हिंदी फोर्टनाइट। न्यूनातिन्यूनं 15 दिनानि हिंदी भवतु इति चिन्तयन्ति। बान्धवाः, भारतस्य भाषा संस्कृतमेव अस्ति। कथमस्ति? सर्वत्र वयं पश्यामः, संस्कृतं पठन्ति अथवा न, सः विषयः न, किन्तु अस्माकं संस्काराणां भाषा संस्कृत भाषा, सांस्कृतिकी भाषा इति कारणेन सर्वेषां नामानि संस्कृते एव भवन्ति। नामकरणं संस्कृतेन। अत्र पश्यन्नस्मि, नाम गजानन, सत्यनारायण, मोहन, प्रसन्न, आशा ज्योति, अशोकः, बालसुब्रह्मण्य, भारती, सुदर्शन, किशोर, वसंती, माधवी, गणपति, सत्यनारायण, प्रीतम, राधिका, राघवेंद्र, रामचंद्र, रेखा, प्रसाद, सतीश, सत्यनारायण, वसुधा प्रकाश, अनामिका, श्रीपाद, अश्विनी, सर्वेषां नामानि अहं पश्यन् अस्मि। सर्वेषां नामानि संस्कृते एव सन्ति। वयं संस्कृतम् इति न जानीमः। एतद् नाम तुळु नाम कोंकणी भाषायाम् अस्ति, कन्नड भाषायाम् अस्ति, तेलुगु भाषायाम् अस्ति इति चिन्तयामः। सत्यम्, अस्माकं सर्वभाषासु अपि समान शब्दाः सन्ति, किन्तु एतेषां शब्दानां मूलं संस्कृतम्। अज्ञात्वा संस्कृतं सर्वत्र अस्ति। कुत्रापि गच्छतु, पश्यतु, मार्गे वयं गच्छामः, मार्गे सर्वत्र मार्गपार्श्वे आपणानां नामानि संस्कृते एव सन्ति। फलाहार मंदिर, भोजनगृह इति अस्ति, वस्त्रालय इति अस्ति, विद्यालय इति अस्ति, शंकर नेत्रालयः इति अस्ति, नारायण हृदयालय इति अस्ति। सर्वम् अपि संस्कृते एव अस्ति। दंत चिकित्सालय, नेत्र चिकित्सालय इति एतत् सर्वं संस्कृते एव अस्ति। नेत्र चिकित्सालयः इति वदति चेत् संस्कृतं, दंत चिकित्सालयः, शंकर नेत्रालयः इति वदति चेत् संस्कृतं। श्रीपादः इति अस्ति, श्रीपाद, श्रीपादः, दिनेश, दिनेशः। एवं संस्कृतं सरलं। फल ಅಂತ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ, ಫಲಂ ಅಂದ್ರೆ ಸಂಸ್ಕೃತ, ವೃಕ್ಷ ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡ, ಕನ್ನಡ ತೆಲುಗು ವೃಕ್ಷಮು ಅಂತ, ವೃಕ್ಷಃ ಅಂತಂದ್ರೆ ಸಂಸ್ಕೃತ. ಹೀಗೆ ಮಲಯಾಳ ಭಾಷೆಯಲ್ಲಂತೂ ಅತ್ಯಧಿಕ ಸಂಸ್ಕೃತಂ ವಯಂ ಪಶ್ಯಾಮಃ. ಅಸ್ಮಾಕಂ ಸರ್ವನಾಮ್ನಿ ಸಂಸ್ಕೃತಮೇವ ಅಸ್ತಿ, ಸರ್ವನಾಮಸು ಸಂಸ್ಕೃತಮೇವ ಅಸ್ತಿ. ಪುಸ್ತಕ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ, ಪುಸ್ತಕಂ. ಲೇಖನಿ, ಲೇಖನಿ. ಜಲ, ಜಲಂ. ಸಮುದ್ರ, ಸಮುದ್ರಃ. ಸಾಗರ, ಸಾಗರಃ. ನದಿ, ನೇತ್ರಾವತಿ, ಭದ್ರಾ, ತುಂಗಾ, ಗಂಗಾ, ಕಾವೇರಿ, ಗೋದಾವರಿ, ನದಿ, ಬ್ರಹ್ಮಪುತ್ರ, ಬ್ರಹ್ಮಪುತ್ರ ನದಃ, ಸಿಂಧು ನದಃ. ಅರಣ್ಯಂ, ಭಗವತಿ ಅರಣ್ಯಂ इति वयं वदामः. संस्कृते एव अस्ति. वयं पश्यामः, अरण्यं, वनं संस्कृते अस्ति. एवं हस्तः, पादः, नेत्रं, नासिका, मुखं, केशः, तैलं,
तन्तः पादरक्षा मार्गः नगरसभा नगरसभाभवनम् इति वयं पश्यामः। वैद्यः रोगी संस्कृतं, माता पिता बालकः बालिका छात्रावासः विद्यार्थिनिलयम् विद्यार्थिनिलयः विद्यार्थिनिलयम् इति कन्नडभाषायां भवति, तेलुगुभाषायां भवति। एवं महाविद्यालयः भुवनेन्द्र महाविद्यालय सर्कारी सर्वकारीय महाविद्यालयः। संस्कृतं सर्वत्र अस्ति, सरलमपि अस्ति। वयं संस्कृतेन संस्कृतं व्यवहारे अपि प्रातः प्रातः उत्तिष्ठामः, वेङ्कटेश सुप्रभातं शृण्मः, कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते, उत्तिष्ठ नरशार्दूल। वयं वेङ्कटेश सुप्रभातं जानीमः। वयं विभिन्न स्तोत्राणि अपि जानीमः। दुर्गा सप्तशती स्तोत्रम् इदानीं नवरात्रि समये उच्चारणं कुर्मः। गृहे रामरक्षा स्तोत्रं वदामः, विष्णु सहस्रनाम वदामः, शिव पंचाक्षरी स्तोत्रम् इति वदामः। संस्कृते एव अस्ति। सर्वेषां गृहे देशे सर्वत्र भगवद्गीता पुस्तकम् अस्ति। गीता पुस्तकं विभिन्न लिपिषु गीता पुस्तकमेव अस्ति। कन्नड लिपि, कन्नड लिप्यां, तेलुगु लिप्यां, आंग्ल लिप्यां, एवं विभिन्न लिपिषु संस्कृत पुस्तकानि वयं पश्यामः। गीता पुस्तकानि सन्ति, स्तोत्रमाला पुस्तकानि सन्ति। संस्कृतं वयं न पठितवन्तः इति कारणेन कष्टम् अनुभवामः। ये पठितवन्तः ते अपि कदाचित् प्रारम्भे व्याकरणं पठितवन्तः। भाषा सरला तदा भवति प्रप्रथमं भाषणं भवेत्। यथा तुळु भाषा पठनं पाठनं नास्ति एव, तथापि श्रवणकारणेन भाषणं भवति। श्रवणं भाषणं। तथा संस्कृतस्य श्रवणं केवलं स्तोत्राणां श्रवणम् अस्ति, केवलं फलकेषु संस्कृतम् अस्ति। ग्रन्थेषु स्थूल स्थूल ग्रन्थेषु संस्कृतम् अस्ति, किन्तु वयं सम्भाषणं न श्रुतवन्तः। श्रवणं नास्ति इति कारणेन संस्कृतं कष्टं क्लिष्टम् इति वयं चिन्तयामः। चिन्तनं तावदेव, किन्तु वास्तविकता तथा नास्ति। अहम् एकवारम् भाषणार्थं साहा इंस्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स कोलकाता नगरे अस्ति। भारतस्य वैज्ञानिकी संस्थासु अन्यतमा। ते माम् आहूतवन्तः। द रिलेवेन्स ऑफ संस्कृत इन मॉडर्न टाइम्स इति विषयः अस्ति। अहं संस्कृतेन भाषणं प्रारम्भं कृतवान्। अनुक्षणं 10-15 वैज्ञानिकाः, सामान्यतया 100 जनाः आसन्, 100 साइंटिस्ट्स आसन्। तत्र 10-15 जनाः हस्तम् उन्नीतवन्तः। ते उक्तवन्तः इंग्लिश इंग्लिश इति उक्तवन्तः। अहम् उक्तवान् प्रारम्भे निमेषत्रयं संस्कृतम्, अनन्तरं I will switch over to English इति उक्तवान्। Then okay. अहं संस्कृतेन भाषणं प्रारम्भं कृतवान्। श्रुत्वा निमेषत्रयानन्तरं could you follow my संस्कृतम् इति अहं पृष्टवान्। अनुक्षणं
दश-15 जनाः हस्तम् उन्नीतवन्तः। एकः उक्तवान्, दिस् संस्कृत we could follow. अहं पृष्टवान्, which is that Sanskrit which you cannot follow इति अहं पृष्टवान्। ते उक्तवन्तः, we could follow your Sanskrit, it is very simple, but we cannot follow the Sanskrit which is in Gita, which is in Bhagavatam, that we cannot follow. It is very difficult. Dharma kshetre, Kurukshetre, it is simple, that we can follow, we can understand. Samaveta Yuyutsavaha, it is a difficult term that we cannot understand. Iti uktavantah. Mamakaha, we cannot understand. Pandavaha is simple. Kima Kurvata, difficult. Sanjaya, it's very simple. Evam Sanskrit is a mixture of simple words with complex terms. Iti uktavantah. Aham uktavan tatha nasti. Sanskritam saralam asti. Katham ityukte udaharanartham. Sarva bhashasu staradvayam bhavati. 2 levels. एकम कोलोकियल सामान्य व्यवहारस्य भाषा सरला भवति, पुस्तकेषु ग्रान्थिक भाषा प्रौढा भवति। इदानीं कन्नड भाषायामपि ನನಗೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಯಿತು ಇತಿ ವದಾಮಃ, ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಮಾತಾಡುವಾಗ ಖುಷಿ ಆಯಿತು ಅಂತ, ಅದು ಸರಳವಾದ ಭಾಷೆ. ಅದೇನೆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ನಾನು ಆನಂದ ತುಂದಿಲನಾದೆನು. ಯಾವ ಆನಂದ ತುಂದಿಲ? ಈ ಪ್ರೌಢ ಭಾಷೆ ಏನಿದೆ, ಕನ್ನಡದ ಪ್ರೌಢ ಭಾಷೆ, ಅದು ಸಂಸ್ಕೃತ. ಕನ್ನಡದ ರಾಜ್ಯ ಗೀತೆ ಇದೆ, ಜೈ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ. ನಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗಲ್ವಾ? ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಗೀತೆ ಕನ್ನಡದ್ದು. ಪ್ರತಿ ಶಬ್ದ ತು ಸಂಸ್ಕೃತಂ. ಜಯ ಭಾರತ ಜನನಿ ತನು ಜಾತೆ ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ. ಓ ನನ್ನ ಚೇತನ ಆಗು ನೀ ಅನಿಕೇತನ. ಕುವೆಂಪು, ರಾಷ್ಟ್ರಕವಿ ಕುವೆಂಪು. ಓ ನನ್ನ, ಓ ಸಂಸ್ಕೃತ, ನನ್ನ ಮಮ ಚೇತನ ಸಂಸ್ಕೃತ, ಆಗು ನೀ ಅನಿಕೇತನ ಸಂಸ್ಕೃತ. ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮನೆಗಳಿಗೆ ಏನ್ ಹೆಸರಿಟ್ಟಿದೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡಿ ನೀವು. ಮನೆಗಳ ಮನೆಯ ಹೆಸರು ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಬರೆದಿರುತ್ತೆ. ವಿವಾಹ ಮಹೋತ್ಸವ, ಶುಭ ವಿವಾಹ ಅಂತಿದೆ. ವಿವಾಹ ಮಹೋತ್ಸವ, ಆಹ್ವಾನ ಪತ್ರಿಕಾ, ಗೃಹ ಪ್ರವೇಶ ಅಂತಿದೆ. ಸಂಸ್ಕೃತಮೇವ. ಸಂಸ್ಕೃತಂ ಅತಿ ಸರಳಂ. ಸಂಸ್ಕೃತಂ ಸಂಗೀತಮಯಂ, ತಾಲಮಯಂ, ಲಯಬದ್ಧಂ. ಕಥಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಂಸ್ಕೃತಂ ಶೃಣೋತು ಜನಾಃ, even those who have never heard Sanskrit, never learned Sanskrit, Sanskrit bhasham shrutva atyantam madhura bhasha iti vadanti. Kimartham? It is the phonetic language. Phonetic dhunishastra sambandha. Katham? Sanskrit varnamala tatha asti. Tasya uchcharanam वैज्ञानिकम. कथम? अतः अह पर्यन्तं. कन्नड भाषायामपि समान वर्णमाला अस्ति. तेलुगु भाषायाः अपि, तमिळ् भाषायाः अपि, हिंदी, गुजराती, मराठी, बंगाली, ओडिया, असमिया, कश्मीरी, सर्वभाषाणां वर्णमाला समाना. स्वरः आ इ उ ऋ ए ऐ ओ अं अः. अनन्तरं व्यञ्जनं कंठतः आगच्छति. क ख ग घ ङ. जिह्वा उपरि स्पर्शं करोति.
च छ ज छ ञ क्रमः गतमस्ति पश्यन्तु। जिह्वा उपरि अग्रे स्पर्शं करोति ट ठ ड ढ न। जिह्वा दन्तस्पर्शं करोति त थ द ध न। दन्ताः न सन्ति, शिशवः शिशु बालाः। दन्ताः पतिताः वृद्धाः, ते त थ द ध न उच्चारणं स्पष्टं कर्तुं न शक्नुवन्ति। ओष्ठ ओठ ओष्ठ ओष्ठद्वयोजनेन प फ ब भ म। कथं वर्गीय व्यञ्जनम्, इट इज साइंटिफिक। इदानीम् आंग्ल भाषायामपि उच्चारणं संस्कृत व्याकरणस्य उच्चारणशास्त्रस्य आधारेण चलति। कथं पॉसिबल इति अस्ति, तस्य विरुद्ध शब्दः इम्पॉसिबल। इम्पॉसिबल नास्ति, प फ ब भ म मकारः आगच्छति, प पॉसिबल इम्पॉसिबल मकारः आगच्छति। डिफरेंट इनडिफरेंट नास्ति, इनडिफरेंट ड ड ट ठ ड ढ नकारः आगच्छति। नकाराय आंग्ल भाषायां भिन्नवर्णः नास्ति, यन् इति अस्ति नकारः न। करेक्ट इनकरेक्ट अस्ति, इनकरेक्ट नास्ति, इनकरेक्ट यन् अस्ति तत्र क ख ग घ ङ नकाराय न यन् आगतम्। एवं संस्कृतस्य उच्चारणं केवलम् एकभाषायाः उच्चारणं न, उच्चारणशास्त्रमेव अस्ति। इट इज द साइंस ऑफ प्रोनौन्सिएशन। इति कारणेन विश्वस्य सर्वभाषाणामपि उच्चारणं भवान् शुद्धं कर्तुं शक्नोति। संस्कृतं जानाति वा? You can pronounce any language. You can pronounce Urdu, Arabic, Farsi, Persian, Arabic, Japanese, Mandarin, French, Russian, German, English, Spanish, any language in the world. भारतीयाः विश्वे यत्र कुत्रापि गच्छन्ति तया भाषया अतिशीघ्रं सम्भाषणं कुर्वन्ति। किमर्थम् इत्युक्ते अस्माकं वर्णमाला संस्कृत वर्णमाला। संस्कृतं जानाति चेत् सर्व उच्चारणानि सम्यक् भवन्ति। संस्कृतं न जानाति, मलयाळी सः बंगाली उच्चारणं शुद्धं कर्तुं न शक्नोति। बंगाली मलयाळ उच्चारणमपि कर्तुं न शक्नोति। किमर्थम्? बंगाली उच्चारण प्रकारः भिन्नः, मलयाळ उच्चारण प्रकारः भिन्नः। असमीया जनः अहोम्या इति वदति। राष्ट्रीय स्वयं सेवक संघ इति वक्तुं राष्ट्रीय स्वयं सेवक संघ इति वदन्ति। असमीया भाषा उच्चारणं पृथक्। संस्कृतं जानाति चेत् भवान् असमीया उच्चारणमपि कर्तुं शक्नोति। मलयाळे आलपुळा इति अस्ति, पुळा पळम्। द्राविड मुन्नेत्र कळगं, कळगं। तमिळ्, तमिळ् नास्ति, तमिळ नास्ति, तमिळ् इति वदन्ति। अळगिरि, आंग्ल भाषायां स्पेल्लिंग किम्? अळगिरि, ए जेड एच ए इति लिखन्ति। अझगिरि इति वदन्ति स्म जनाः। तदा सा न न न अहम् अझगिरि नास्मि, अहम् अळगिरि अस्मि। किन्तु अळगिरि यू कैनॉट राइट इट properly in English, you cannot pronounce it also. किन्तु संस्कृतं जानाति चेत् अळगिरि अपि वक्तुं शक्नोति। भवान् बंगाली प्रणवो
प्रणोबो औरोबिन्दो इति अपि वक्तुं शक्नोति. You can pronounce not just Indian languages. भवान् Spanish, German, Mandarin, Japanese, विश्वस्य या कापि भाषा भवतु, संस्कृतस्य उच्चारणं तादृशम् अत्यन्तं सरलम्. अस्माकं वर्णमाला एव. संस्कृते ज्ञानमपि तादृशम् अस्ति. It is the knowledge treasure. Do you know there are 45 lakh manuscripts in Sanskrit? 45 lakh. कीदृश ग्रन्थाः सन्ति? सामान्य स्तोत्रमालाः इत्यादि अपि सन्ति. तत्र विज्ञान ग्रन्थाः सन्ति, गणितशास्त्र ग्रन्थाः सन्ति, तत्र आयुर्वेदस्य योगस्य ग्रन्थाः सन्ति, भवन निर्माण शास्त्रस्य स्थापत्य वेद ग्रन्थाः सन्ति. स्थापत्य वेदः यथा आयुर्वेदः अस्ति, स्थापत्य वेदः प्राचीन भवन निर्माणं तंजावूरु बृहदीश्वर मंदिरम. It is 206 feet height. केवलं ಶಿಲಾಖಂಡ ಯೋಜನೆನ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲುಗಳನ್ನ ಇಟ್ಟು, ನೋ ಸಿಮೆಂಟ್, ನೋ ಕಾಂಕ್ರೀಟ್, ನೋ ಫೌಂಡೇಶನ್ ಫಾರ್ ದ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಅಟ್ ಆಲ್. ಎಕರೆಗಟ್ಟಲೆ ಒಂದು ಬಿಲ್ಡಿಂಗ್, ಒಂದು ಕಟ್ಟಡ ನಿಂತಿದೆ 1000 ವರ್ಷದಿಂದ. 1000 ವರ್ಷ ಪೂರ್ತಿಯಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಾಚೀನ ಜ್ಞಾನ ಈ ತರದ್ದು. ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಆರ್ಕಿಟೆಕ್ಚರ್. ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಏತಾದೃಶ ಗ್ರಂಥಾಃ ಲಕ್ಷ ಲಕ್ಷ ಗ್ರಂಥಾಃ ಸಂತಿ. ವಯಂ ಭಾರತೀಯಾಃ, ಭಾರತೀಯ ಜ್ಞಾನ ಪರಂಪರಾ ಸಂಸ್ಕೃತೆ अस्ति. अस्माकं सर्वेषां गृहेषु पञ्चाङ्गम् अस्ति. आ पञ्चाङ्गम् एकवारम् उद्घाटयन्तु, पश्यन्तु. अस्मिन् वर्षे कस्मिन् दिवसे चन्द्रग्रहणं मंगळूरु क्षेत्रे चन्द्रग्रहणस्य प्रारम्भः, कस्मिन् क्षणे तस्य मोक्षः इति घटिका अपि दत्ता अस्ति. ಯಾವ ಕ್ಷಣಕ್ಕೆ ನಿಮಿಷ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆ ಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಾವಿರಾರು ವರ್ಷ ಮೊದಲು ಸೂರ್ಯ ಸಿದ್ಧಾಂತ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಬರೆದಿರುವಂತದ್ದನ್ನ ಯಾರೋ ಆರ್ಯಭಟ, ಯಾರೋ ವರಾಹಮೀರ, ಯಾರೋ ಭಾಸ್ಕರಾಚಾರ್ಯ ತೇ ಲಿಖಿತ್ವ ಸ್ಥಾಪಿತವಂತ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳ ನಂತರವೂ ಉಜ್ಜಯಿನಿಯಲ್ಲಿ ಯಾವತ್ತು, ಕೋಣಾರ್ಕದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತು, ಇಂದ್ರಪ್ರಸ್ಥದಲ್ಲಿ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಯಾವತ್ತು ಯಾವ ಗ್ರಹಣ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಯಾವಾಗ ಮೋಕ್ಷ, ಗ್ರಹಗಳ ಚಲನವಲನಗಳನ್ನ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಂಡುಕೊಂಡಿದ್ರು. ಆಯುರ್ವೇದ ಕೇವಲ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಅಲ್ಲ, ಮನುಷ್ಯರ ಆಯುರ್ವೇದ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ವೃಕ್ಷಾಯುರ್ವೇದ, ದ ಸೈನ್ಸ್ ಆಫ್ ಪ್ಲಾಂಟ್ಸ್, ಗಜಾಯುರ್ವೇದ, ವೆಟರ್ನರಿ ಸೈನ್ಸ್, ಅಶ್ವಾಯುರ್ವೇದ. ಬಾಂಧವಾಹ, ನಾವು ಸಂಸ್ಕೃತ ಕಲ್ತಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಸಂಸ್ಕೃತ ನಮ್ಮನ್ನು ಎತ್ತಿನ ಗಾಡಿ ಕಾಲಕ್ಕೆ ತಗೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಾಗಿದ್ದಾಗ ವಯಂ ಲಘು ಲಘು ಬಾಲಾಹ ಯದಾ ಆಸ್ಮ, ಒಂದು ಕ್ಯಾಲೆಂಡರ್, ಆಗ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ಗಳೆಲ್ಲ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಈಗ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ಗಳ ಹೊರಟೋಗಿದೆ. ಒಂದು ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ಪಾರ್ಕೆ ಡೇವಿಸ್ ಅಂತ ಒಂದು ಔಷಧ ಸಂಸ್ಥೆ, ಅಮೆರಿಕನ್ ಸಂಸ್ಥೆ, ಮಲ್ಟಿನ್ಯಾಷನಲ್. ಆ ಸಂಸ್ಥೆಯ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ನಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿತ್ರ, ಅದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಋಷಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಅವನು ಒಂದು ಆಪರೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವನಿಗೆ ಯಾರೋ ಇಬ್ರು ದಾದಿಯರು, ನರ್ಸಸ್, ಅವರು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವನು ಆಪರೇಷನ್ ಯಾವುದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂದ್ರೆ ಮೂಗಿನ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಂದ್ರೆ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಮೂಗನ್ನು ಕತ್ತರಿಸಿದ್ದಾರೆ, ಆ ಮೂಗನ್ನ, ಕೃತಕವಾದ ಮೂಗನ್ನು ಜೋಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಸರ್ಜರಿ. ಇದು 50 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ನಮ್ಮ
ನಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂತ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್. ಸಂಸ್ಥೆ ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ ಅಮೆರಿಕನ್ ಸಂಸ್ಥೆ. ಅದರಲ್ಲಿ ಬರೆದಿದೆ ಸುಶ್ರುತ ದ ಏನ್ಷಿಯಂಟ್ ಸರ್ಜನ್ ಆಫ್ ದ ವರ್ಲ್ಡ್, ವಿಶ್ವಸ್ಯ ಪ್ರಾಚೀನತಮ ಶಲ್ಯ ಶಸ್ತ್ರ ಚಿಕಿತ್ಸಕ. ಇದನ್ನ ಅಮೆರಿಕಾದವ್ರು ಒಪ್ಕೊಳ್ತಾರೆ, ನಾವ್ಯಾಕೆ ಒಪ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು? ನಾವ್ಯಾಕೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಬಾರದು? ಭಾಷೆ ಕೇವಲ ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಇರೋದಲ್ಲ, ಭಾಷೆಯ ಹಿಂದೆ ಸಂಸ್ಕಾರ ಆಗಚ್ಚತಿ. ಭಾಷೆಯಿಂದ ಸಂಸ್ಕಾರ. ಯಾವ ರೀತಿ ನಾಮಕರಣ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಸಂಸ್ಕಾರ. ನಾಮ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಆ ನಾಮಕರಣ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಗುರಿಯನ್ನ ಸೂಚಿಸುತ್ತೆ. ನೀನೇನಾಗ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತ ಯಾರಾದ್ರೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯನ್ನು ಕೇಳಿ ಅವನು ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಆಗ್ಬೇಕು, ನಾನು ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತ. ಡಾಕ್ಟರ್ ಆಗ್ಬಿಟ್ರಿ, ಈಗ ನಿಮ್ಮ ಗುರಿ ಏನು? ಗುರಿಯನ್ನು ಮುಟ್ಬಿಟ್ರಾ? ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ನಮ್ದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ನರ್ಸಿಂಗ್ ಹೋಮ್ ಆಗ್ಬೇಕು. ಆಯ್ತು, ದೊಡ್ಡ ನರ್ಸಿಂಗ್ ಹೋಮ್ ಆಯ್ತು. ಆಮೇಲೆ ಗುರಿ ಏನು? ಇಲ್ಲ, ದೊಡ್ಡ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆಗ್ಬೇಕು, ಅದೂ ಆಯ್ತು. ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಆಗ್ಬೇಕು, ಅದೂ ಆಯ್ತು. ಗುರಿ ಅದೇನಾ? ಹಣ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದಿರಿ, ನೀವು ಅಂಬಾನಿ ಆಗಿದ್ದೀರಿ, ಈಗೇನು ಮುಂದೆ? ಅದೇ ಗುರಿಯಾಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಗುರಿ ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಹೆಸರೇನಿದೆಯೋ ಅದಾಗಬೇಕು. ಆ ಹೆಸರು ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿದೆ, ಅದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಂತೆ. ಆ ಶಬ್ದಗಳು ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿದಾವೆ. ಒಂದೊಂದು ಶಬ್ದದ್ದು ಕೂಡ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಅರ್ಥ ಇದೆ. ಪ್ರಣವ ಅಂತಿದೆ. ಪ್ರಣವ ಏನಪ್ಪ ಅರ್ಥ ಅಂದ್ರೆ, ಪ್ರಣವ ಅಂದ್ರೆ ಓಂಕಾರ, ಅದಕ್ಕೆ 100 ಅರ್ಥಗಳಿವೆ ಅಂತ ನಾವು ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ಗಳನ್ನು ನೋಡಿದೀವಿ. ಅಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲವೂ ಸರಿನೇ, ಆದ್ರೆ ಪ್ರಣವ ಅಂದ್ರೆ ಅದಲ್ಲ. ಪ್ರಣವ ಅಂದ್ರೆ ನವ. ನವ ಅಂದ್ರೆ ಹೊಸತು. ಹೊಸತು. ಪ್ರಣವ, ಪ್ರಕೃಷ್ಟೇನ ನವಃ ಪ್ರಣವಃ ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲೂ ಹೊಸದನ್ನು ಮಾಡೋನು, ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಹೊಸತಾಗಿ ನೋಡೋನು. ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲೂ ಹೊಸತನವನ್ನ ಕಾಣುವಂಥದ್ದು. ಅದರಲ್ಲಿ ನಾನು ಹಳಬನಾಗ್ಬಿಟ್ಟೆ, ನಂದೆಲ್ಲ ಕಳೆದೋಯ್ತು ಅನ್ನೋದು ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ. ಪ್ರತಿ ಕ್ಷಣವನ್ನ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೋವೇಟಿಂಗ್ ಎವ್ರಿ ಟೈಮ್, ಎವ್ರಿವೇ. ಇದು ನನ್ನ ಹೆಸರಿನ ಅರ್ಥ ಅನ್ನೋದು ಅರ್ಥ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ನನ್ನ ಜೀವನದ ಲಕ್ಷ್ಯ ನಾನು ಇರೋದರಲ್ಲೇ ದುಃಖ ಪಡೋದಲ್ಲ, ಇರೋದರಲ್ಲೇ ತೃಪ್ತಿ ಪಡೋದಲ್ಲ. ಇನ್ನೂ ಹೊಸ್ತು, ಇನ್ನೂ ಹೊಸ್ತು, ಮತ್ತು ಹೊಸ್ತು, ಹೊಸ ಹೊಸ್ತು ಹೇಗ್ ಮಾಡಬಹುದು, ಯಾವ್ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಬಹುದು, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಮಾಡಬಹುದು, ಅವನ ದೃಷ್ಟಿನೇ ವ್ಯತ್ಯಾಸ. ಹೀಗೆ ರಾಮ ಇತಿ ಅಸ್ತಿ. ರಾಮ ರಂ ಧಾತು, ರಮಂತೆ ಯಸ್ಮಿನ್ ಯೋಗಿನೋ ಸಹ ರಾಮ. ರಾಮನ ಸ್ವಭಾವ ಏನು ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರನ್ನೂ ರಮಿಸುವುದು. ರಂ ಅನ್ನುವಂತ ಧಾತುವಿನಿಂದ ರಾಮ ಅನ್ನೋದು ಬಂದಿದೆ. ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಹೀಗೇನೆ, ಇದು ಕುರ್ಚಿ, ಇದು ಮೇಜು, ಇದು ಸ್ಟೂಲು, ಅದು ಸ್ವಿಚ್ಚು, ಆ ರೀತಿ ಇಟ್ಟಿಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಬ್ದವೂ ಕೂಡ ಒಂದು ಧಾತುವಿನಿಂದ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಇಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಎ ರೂಟ್ ಇನ್ ಇಟ್. ಯಾವ ರೀತಿ? ಸ್ಥ ಅನ್ನುವಂತ ಧಾತು ಇದೆ. ಸ್ಥ ಅನ್ನೋದ್ರಿಂದ ಸ್ಥಾನ ಅನ್ನೋದು ಬಂದಿದೆ. ಸ್ಥ ಅನ್ನೋದ್ರಿಂದ ಸ್ಥಗಿತಗೊಳಿಸೋದು, ಸ್ಟಾಪ್ ಅನ್ನೋದು ಬಂದಿದೆ. ಸ್ಥ ಅನ್ನೋದ್ರಿಂದ ಸ್ಥಾವರ ಅಂತ ಬಂದಿದೆ. ಸ್ಥ ಅಂದ್ರೆ ಅದೇನೆ ಇಂಗ್ಲಿಷಿನಲ್ಲಿ ಅದೇ ಧಾತು ಇದೆ. STA ಅಂತಿದೆ. ಸ್ಟೇಷನ್ ಅಂತಿದೆ, ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಂತಿದೆ, ಸ್ಟಾಪ್ ಅಂತಿದೆ. ಸ್ಥ ಧಾತುವಿನಿಂದ ಬಂದಿರೋದು. ಹೀಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಬ್ದವೂ ಕೂಡ ಒಂದು ಧಾತುವಿಂದ. ಕೃಷ್ಣ, ಕರ್ಷ್ ಅನ್ನುವ ಧಾತುವಿಂದ ಕರ್ಷಣಂ, ಆಕರ್ಷಣಂ. ಹಿ ಹೂ ಅಟ್ರಾಕ್ಟ್ಸ್. ಅವನ ಬಣ್ಣದಿಂದ ಅವನ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವನ ರೂಪದಿಂದ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವನ ವಾಣಿಯಿಂದ. 5123 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಕುರುಕ್ಷೇತ್ರ ಯುದ್ಧ ಆದಾಗ ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿದಂತ ಅವನ ವಾಣಿ, ಅವನ ಮಾತು, ಆ ಗೀತೆ ಇವತ್ತಿಗೂ ಎಷ್ಟು ರೆಲೆವೆಂಟ್. IIM ನಲ್ಲಿ, ಬೆಂಗಳೂರು IIM B ನಲ್ಲಿ
ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ಸ್ ಇನ್ ಗೀತಾ ಕೇವಲ ಬೆಂಗಳೂರು ಅಲ್ಲ, USA ನಲ್ಲಿ ಕೆಲ್ಲಾಗ್ಸ್ ನಲ್ಲೂ ಕೂಡ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ಸ್ ಇನ್ ಗೀತಾ ಅನ್ನೋದನ್ನು ಕಲಿಸ್ತಾರೆ. ಬಾಂಧವಾಹ ಏತಾದೃಶಸ್ಯ ಜ್ಞಾನಸ್ಯ ಭಾಷಾ ಸಂಸ್ಕಾರಸ್ಯ ಭಾಷಾ ಅಸ್ಮಾಕಂ ಭಾಷಾ ವಯಂ ಭಾರತೀಯ. ವಿದೌಟ್ ಸಂಸ್ಕೃತ್ ನಾವು ಭಾರತೀಯರಾಗಲ್ಲ. ಭಾರತ್ ಮೈನಸ್ ಸಂಸ್ಕೃತ್ ಈಸ್ ಈಕ್ವಲ್ ಟು ಇಂಡಿಯಾ. ವಿ ಆರ್ ಆಲ್ ಇಂಡಿಯನ್ಸ್. ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಬಿಕಮ್ ಭಾರತೀಯಾಸ್. ನಾವು ಸಂಸ್ಕೃತ ಕಲಿಯೋಣ. ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಂಸ್ಕೃತ ಸಂಭಾಷಣೆಯನ್ನು ಕಲಿಸುತ್ತೆ. ಬನ್ನಿ, 2 ಗಂಟೆ ಕೊಡಿ, 10 ದಿನದಲ್ಲಿ ಗಂಟಾದ್ವಯಂ ದದಾತು 10 ದಿವಸೇಶು. ಪ್ರತಿ ದಿವಸ 1.5 ಗಂಟೆ, 10 ದಿನ 15 ದಿನದಲ್ಲಿ ಸಂಭಾಷಣ ವರ್ಗ, ಆನ್ಲೈನ್ ವರ್ಗ ಇದೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಾಲಕೇಂದ್ರ ಇದೆ. ಈಗ ಹೊಸ ಶಿಕ್ಷಣ ನೀತಿ ಬಂದಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ 3ನೇ ತರಗತಿಯಿಂದ ತ್ರಿಭಾಷಾ ಸೂತ್ರ ಇದೆ. ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಸಂಸ್ಕೃತವನ್ನು ಕಲೀಲೇಬೇಕು. ಯಾಕೆ? ಅವರು ಭಾರತೀಯರಾಗಬೇಕು. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ನಾವು ಸಂಸ್ಕೃತದ ಹಿಂದೆ ನಿಲ್ಲೋಣ. ಅಂಚೆ ಮೂಲಕ ಸಂಸ್ಕೃತ ಕಲಿಬಹುದು. ನಿಮ್ಗೆ ಒಂದು ಪುಸ್ತಕವನ್ನು ಕೊಡಲಾಗುವುದು. ಪ್ರತಿ ವಾರಕ್ಕೊಮ್ಮೆ ಸಾಪ್ತಾಹಿಕಿ ಕಕ್ಷಾ 1 ಗಂಟೆ ಆನ್ಲೈನ್ ಕ್ಲಾಸ್ ನಡೆಯುತ್ತೆ. 6 ತಿಂಗಳ ನಂತರ ಪರೀಕ್ಷೆ ಆಗುತ್ತೆ. ಉತ್ತೀರ್ಣರಿಗೆ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರವೂ ಸಿಗುತ್ತೆ. ಪ್ರವೇಶ, ಪರಿಚಯ, ಶಿಕ್ಷಾ, ಕೋವಿದ ವಯಂ ಸರ್ವೇ ಪಠಿತುಂ ಶಕ್ನುಮಃ. ಬಾಂಧವಾಃ, ಸಂಸ್ಕೃತ ಸಪ್ತಾಹ ಸಮಯೇ ಶ್ರಾವಣ ಪೂರ್ಣಿಮಾ, ನಾಳೆ ಸಂಸ್ಕೃತ ದಿವಸ. 3 ದಿನ ಮುಂಚಿನಿಂದ 3 ದಿನ ನಂತರದವರೆಗೂ ಹೀಗೆ ಸಂಸ್ಕೃತ ಸಪ್ತಾಹ ಇತಿ ದೇಶೇ ವಿಶ್ವೇ ಅಪಿ ಆಚರಣಂ ಭವತಿ. ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತ್ಯಾಹ ಕಾರ್ಯಂ ಇದಾನಿಂ ವಿಶ್ವೇ ಅಪಿ. ಅಮೆರಿಕಾ, ಕೆನಡಾ मध्ये, UK मध्ये, ಗಲ್ಫ್ ದೇಶೇಶು, ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾ, ನ್ಯೂಜಿಲೆಂಡ್ मध्ये, ಕ್ಯಾರಿಬಿಯನ್ ದೇಶೇಶು, ಗಯಾನಾ, ಟ್ರಿನಿಡಾಡ್ मध्ये, कीन्या, टांजानिया, अफ्रीकन देशेषु एवं विभिन्न देशेषु अपि चलति. कृपया वयं सर्वे अपि भागं गृह्णीमः. वैद्यानां तु समाजे अत्यन्तं प्रतिष्ठा भवति. वैद्यः संस्कृतं वदति, संस्कृतं पठति. वैद्यः संस्कृतस्य पृष्ठे स्थितवान् इति भवति चेत् निश्चयेन सर्वत्र अपि जनाः तिष्ठन्ति. अहं मंगळूरु नगरे अपि अहं दृष्टवान्. अत्र अपि कार्यक्रमसञ्चालकाः वैद्याः. अहं डॉक्टर जीवराज सोरके, डॉक्टर भारती सोरके तेषां गृहं गतवान्. परस्परं संस्कृतेन सम्भाषणं. तेषां गृहे सायंकाले प्रतिदिनं रामायण पठनं. पुत्रः सः शल्य शस्त्रचिकित्सकः, सः अपि रामायणं प्रतिदिनं पठति. पुत्री सा MBA कृतवती, सा अपि पठति. वैद्यानां मंगळूरु प्रदेशस्य मंगलापुरस्य वैद्यकुटुम्बे अपि संस्कृतम् अस्ति. बान्धवाः, एतादृश उदाहरणरूपेण, आदर्शरूपेण वयं सर्वे अपि पठामः. प्रतिष्ठिताः यद् कुर्वन्ति तद् अन्ये अपि अनुसरन्ति. गीतावाक्यं यद् यद् आचरति श्रेष्ठः तत् तत् एव इतरो जनाः. स यत् प्रमाणं कुरुते लोकः तत् अनुवर्तते. श्रेष्ठ जन ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಲೋಕಃ ಜನ, ಉಳಿದೆಲ್ಲ ಜನ ಅದನ್ನು ಅನುಸರಿಸ್ತಾರೆ. ಬಾಂಧವಾಃ, ವಯಂ ಸರ್ವೇ ವೈದ್ಯಾಃ. ಸಮಾಜೆ ಅಸ್ಮಾಕಂ ವಿಷಯ ಜನರ ಕಷ್ಟಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸೋರು ಅನ್ನೋ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ವೈದ್ಯರ ಬಗ್ಗೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೊರೋನಾ ಸಮಯದಲ್ಲಂತೂ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗಿ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಿಬ್ಬಂದಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ಜನ ಬಹಳ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವುಗಳು ಸಂಸ್ಕೃತದ ಹಿಂದೆ, ಅದರ ಮೂಲಕ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಪುನರುಜ್ಜೀವನ ಕಾರ್ಯೇ ವಯಂ ಸರ್ವೇ ಅಪಿ ಭಾಗಂ ಗೃಹ್ಣೀಮಃ. ಅಸ್ಮಾಕಂ ಪಾತ್ರಸ್ಯ ನಿರ್ವಹಣಂ ಕುರ್ಮಃ. ನಿಶ್ಚಯೇನ
भारतस्य पुनरुज्जीवन कार्ये वयं सर्वे भागं गृह्णीमः इति उक्त्वा विरमामि। संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानम् आहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरं वन्दे भारतमातरं। जयतु संस्कृतं जयतु भारत। सर्वेभ्यः मम नमस्काराः। उद्बोधनार्थं धन्यवादाः महोदय। इदानीम् अग्रे संस्कृतं पठितुं बहवः विकल्पाः संस्कृतभारत्या उपकल्पिताः सन्ति इति अहं वक्तुम् इच्छामि। यथा महोदयेन इदानीमेव उक्तं तत्र सम्भाषणशिबिरमस्ति, तथैव प्रवेश परिचय शिक्षा कोविद इत्यादिका परीक्षा अपि सन्ति इति। इदानीम् एतेषु प्रथमसोपानं वर्तते संस्कृत सम्भाषणशिबिरम्। किन्तु इदानीं कोरोना कारणेन संस्कृतसम्भाषणवर्गः इति आन्लैन् माध्यमेन चाल्यते। 10 दिनाभ्यन्तरे प्राथमस्तरे संस्कृतेन सम्भाषणं कर्तुम् एषः कश्चन सरलः उपायः वर्तते। तदनन्तरं संस्कृतसम्भाषणसामर्थ्यवर्धनार्थं लहरी कक्षा वर्तते। येषु केवलं संस्कृतेन एव पाठनं भवति, सम्भाषणशिक्षणं च संस्कृतेन एव भवति। तथैव पत्रालयद्वारा संस्कृतम् इति यथा महोदयेन उक्तं, एषापि काचित् योजना वर्तते यस्या चत्वारि सोपानानि सन्ति। एतासां कक्षायां पाठनपि अस्माकं कार्यकर्तृभिः निःशुल्कं क्रियते। एतदतिरिच्य बालानां कृते बालकेन्द्रमस्ति, सरला कक्षा अपि संस्कृतभारत्या चाल्यते। एतासु कक्षासु सम्पूर्णं पाठनं संस्कृतेन एव भवति। एतासां साहाय्येन बालाः सरलतया संस्कृतेन सम्भाषयितुं शक्नुवन्ति। भवन्तः सर्वे भवतां बालान् बालकेन्द्रं प्रति प्रेषयितुं चिन्तयन्तु इति निवेदनं। यस्मिन् न केवलं संस्कृतसम्भाषणम् अपि च अस्माकं संस्कृतेः विषये शिक्षणमपि दीयते। अस्मिन् विषये इतः परं डॉक्टर मोहन भट्ट महोदय अपि आङ्ग्लभाषया विवरणं ददाति। तथैव अद्यतन गोष्ठ्याः भवतां सर्वेषां प्रतिक्रिया का इति कृपया सूचयन्तु, यस्य कृते फीडबैक फॉर्म प्रतिक्रियापत्रमपि अन्ते दीयते। इदानीम् अहं मोहन भट्ट महोदयं धन्यवादं समर्पयितुं निवेदयामि। अनन्तरं तस्मात् पूर्वम् एतद् फीडबैक विषये अपि वदतु इति अहं मोहन भट्ट महोदयं निवेदयामि। धन्यवाद महोदय। It is my proud privilege to propose a vote of thanks today. The feedback Google form has been sent on the chat box, which is visible on the right side of your screen, and you can click the Google Forms. Namaste सर्वेभ्यः। अद्यतन कार्यक्रमे उपस्थितः दिनेश कामत महोदय उपस्थितः भूत्वा अस्मान् सर्वान् संस्कृतं पठितुं प्रेरितवन्तः, मार्गदर्शनं कृतवन्तः च। तस्य कृते हृत्पूर्वक धन्यवादाः। इतः पूर्वं संस्कृतं कथं पठामि, मया शक्ये वा, कुत्र अवकाशः सन्ति इति भयः आसीत्।
भवन्तः भाषणं श्रुत्वा वयम् अग्रे गच्छन् शीघ्रं प्रारम्भं कुर्मः। No program can be complete without participation of all our delegates. भवन्तः सर्वाणि अद्यतन कार्यक्रमे आगतवन्तः, गोष्ठीः यशस्वी अभवत् एवं संस्कृतभाषायाः वर्धनार्थं सहयुज्य तस्मात् धन्यवादः। कार्यक्रमम् आयुज्य सहभागिनः सर्वेभ्यः सर्वाभ्यः धन्यवादः। All our organizing people who have helped to from Prarthana and all other support rendered, we express our sincere thanks. I will just repeat what Gajanana Mahodaya has said in for the benefit of clarification. The beginning basic what we have is the details I will have put on the Google form, which you can see on the chat box. The same details are available. We have to begin with spoken Sanskritam, a 10-day class of 2 hours each, which will be conducted online. This is called Sambhashana Shibiram. Depending upon the age group, for small children up to 10 years of age, we have what is called Balakendram. For children between 10 to 14 years, we have a 4-step Sarala, the 4-step course of Sarala. This course is there, where 6 monthly exams and 4 stages are there, which is introduction to basics of Sanskrit alphabet. And for those who are above say 16 years of age, we have 4-stage of 6 monthly classes, beginning with Pravesha, Parichaya, Shiksha and Kovida. And the exams are conducted. It is also by post. And online weekly classes will be held to guide. Very easy way to learn. Then there is a new proposal for advanced spoken Sanskrit, what is called as Lahari Kaksha, which is also will be start. So, Dhanyavadaha. Thank you. And please fill in the Google form feedback, which is given in the chat box. धन्यवादः डॉक्टर मोहन भट्ट महोदय। इदानीं शान्तिमन्त्रेण सह कार्यक्रमस्य समापनं कुर्मः। शीला भगिनी महाभागा शान्तिमन्त्रं महाभागां शान्तिमन्त्रं वक्तुं निवेदयामि। ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। धन्यवादः सर्वेभ्यः। सर्वेभ्यः धन्यवादाः। पुनर्मिलामः।